गणेशाच्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात हे तीर्थक्षेत्र आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यादेश शहराची ख्याती आहे. दर महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारकीच्या निमित्ताने भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी नेहमी गर्दी करतात. गणेश पुराणात राजुरेश्वर गणपतीची एक आख्यायिका आहे. आख्यायिकेनुसार वर्णेश्वर नावाच्या राजाला अपत्य नसल्याने त्याने श्री गणेशाची आराधना केली. श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी राजाला पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद दिला. काही काळानंतर राजाला पुत्र प्राप्त झाला, मात्र तो कुरूप असल्या कारणाने राजाने त्याला वनात सोडून दिले. नंतर या मुलाचा सांभाळ अगस्त्य ऋषींनी केला. त्यांच्या देखरेखीखाली त्याने सर्व विद्येचे शिक्षण घेतले. पुढे याच मुलाने ऋषीमुनींना त्रास देणारा सिंधुरासुराचा वध केला. यानंतर राजाला आपली चूक कळाली आणि राजा अगस्त्य ऋषींना शरण गेला. त्याने आपल्या मुलाला गडावर आणलं आणि राज्याभिषेक केला आणि वरण्य राजाचा पुत्र म्हणजेच राजुरेश्वर गणपती. हे मंदिर महाराष्ट्राच्या पारंपरिक मंदिर वास्तुकलेत तयार झालं आहे. नक्षीकाम, कोरीव घटक, सुशोभित स्तंभ आणि कलात्मक शिल्प यात दिसतात. मंदिराच्या परिसरात मुख्य गाभारा, प्रवेशद्वार, शिखर आणि इतर सहाय्यक संरचनांचा समावेश आहे. हे मंदिर शांत परिसर, हिरवाईने वेढलेले व निसर्ग सौंदर्याने भरलेले आहे. अशा प्रकारे आम्ही राजुरेश्वराचे दर्शन घेतले व परत निघालो. असा होता आमचा आजचा दिवस. आमच्या पेजला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत राहू.